नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोयाबीनची बिर्याणी बनवणार आहेत. सोयाबीनची बिर्याणी किंवा सोयाबीनचा पुलाव पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यासाठी सोयाबीन मी पाण्यात 15-20 मिनिटं भिजवलेले आहेत, कोमट पाण्यात, थोडं गरम पाण्यामध्ये, आणि त्यांना चांगलं असं पिळून पिळून काढून घेतलेले. तर एक वाटी आहेत ते. आपण त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून द्यायचे. एक मोठा बटाटा चिरलेला आहे मी या मोठ्या मोठ्या आकारामध्ये. मिक्स करायचंय, आपल्याला थोडं मॅरिनेट करायचंय याला. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची. नंतर अर्धा चमचा धने कूट टाकायचं, धने जिरं कूट. थोडीशी हळद टाकायची. 1 चमचा चटणी टाकायची, छोटा 1 चमचा. थोडंसं मीठ टाकायचं याच्यात. नंतर हे आलं लसूणचं पेस्ट आहे, हे टाकायचं एवढं. आणि बिर्याणी मसाला आहे हा अर्धा चमचा टाकायचा. आणि दही टाकायचं याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. किंवा हाताने पण केलं असं तरी चालेल, हाताने छान कोट होऊन जाईल ते. याच्यात आणखी काही भाज्या तुम्हाला वाटलं त्याच्यात टाकू शकता तुम्ही. अशा पद्धतीने 15-20 मिनिटं पडू द्यायचं. झाकून द्यायचं आणि 15-20 मिनिटं पडू द्यायचं. नंतर त्याला लागणार साहित्य मी अडीच कप तांदूळ घेतलेले आहेत मी. यांना 20 मिनिटं मी पाण्यात टाकणार आहे भिजायला, भात मोकळा होण्यासाठी. नंतर हे साहित्य आहे. कांदा लागणार आहे आपल्याला, मोठे 2 कांदे कापलेले मी एवढे एवढे या पद्धतीने. थोडेसे लांब स्लाइस मध्ये पण कापले आणि थोडेसे काही छोटे कापलेले बारीक. आणि एक मिरची कापलेली अशा मोठ्या तुकड्यांमध्ये हिरवी. नंतर 1 टमाटा कापलेला आहे मोठा. आणि थोडेसे पुदिन्याचे पान आहे थोडे. आणि कढीपत्ता आहे. आणि ही बिर्याणी मसाला 1 चमचा. आणि 1 चमचा धने जिरे कूट आहे. आणि 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट आहे ही. पुन्हा फोडणीत टाकू आपण तिला. नंतर हे खडे मसाले आहेत, तमालपत्र आहे, मिरे आहेत 10-12, 3-1 लवंगा आहेत, 3-4 टाकून द्यायच्या. नंतर एक मोठा मसाला वेलदोडा आहे. आणि हे एक चक्री फूल आहे, स्टार फूल म्हणतात त्याला, ते आहे. याला मी थोडंसं कट करून दिलेलं आहे, म्हणजे याच्यातलं फ्लेवर बाहेर येईल. थोडंसं टिचवून घेतलं याला. आणि हे काय म्हणतो, दालचिनी, हे दालचिनीचा तुकडा आहे, थोडासा मोठा टाकला तरी चालेल. तर एवढं साहित्य लागणार आहे. चटणी, हळद, जिरं फोडणीला लागणार आहे. आता आपण सुरुवात करूया सोयाबीनची बिर्याणीला. रेसिपीला सुरुवात करूया आपण. आता गॅस जवळ जाऊया. तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण तेल टाकू. आता 3 चमचे तेल टाकून द्यायचं, 3-4 चमचे.
तेल चांगलं तापू द्यायचं. जिरं टाकायचं. थोडी मोहरी टाकायची. नंतर खडे मसाले टाकून द्यायचे सर्व. गॅस मंद करून द्यायचा आणि लगेच कांदे टाकून द्यायचे पटकन. कढीपत्ते टाकून द्यायचे. थोडस मीठ टाकून द्यायचं कांद्यांपुरता. नंतर सोयाबीन टाकून द्यायची. 20 एक मिनिट मॅरिनेट झाले ते 20 एक मिनिट. नंतर टमाटे टाकून द्यायचे. पुदिन्याचा पाला, टमाटे. आता ही अद्रक लसूणची पेस्ट होती एवढी सगळी टाकून द्यायची पुन्हा. आणि धने जिरेचं कूट टाकून द्यायचे 1 चमचा. हळद टाकून द्यायची 1/2 चमचा. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. थोडं मंद आच करून द्यायची आणि 4-5 मिनिटं 3-4 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. मध्ये मध्ये चाळत राहायचं त्याला.
2 मिनिटं झाल्यावर याच्यामध्ये आता चटणी वगैरे सगळं टाकून द्यायचं. चटणी 1 चमचा टाकून द्यायची. तुमच्या आवडीनुसार जास्त कमी टाकू शकता तुम्ही. नंतर हा बिर्याणी मसाला टाकून द्यायचा 1 चमचा. 1 चमचा आहे हा. धनेपूड तर टाकली गेली. बस एवढंच टाकायचं आता आणि चांगलं चाळून द्यायचं. त्याच्यावर आणखी 2-3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. तर याला 4-5 मिनिटं झालेले आहेत. एक वाफ बसून गेली त्याला, सोयाबीन वगैरे बटाट्याला. आता हे तांदूळ टाकून द्यायचे. 15-20 मिनिटं पाण्यात टाकलेले होते मी त्यांना, पण पाणी निथळून घेतलंय. बाजूला पाणी तापायला ठेवलं होतं मी ते बिर्याणीत टाकायला. ते तापून गेलेलं आहे. गॅस बंद केलाय. फुल गॅस करून कालवून घ्यायचं छान. आता 2.5 कप तांदूळ टाकलेले आहेत मी. त्याच्यासाठी मी 5 कप पाणी ठेवलेलं आहे. त्याला उकळी आली का झाकण ठेवून द्यायचं. थोडस मंद आच करून द्यायची.
एक चवीसाठी असं थोडं तूप टाकून द्यायचं, चांगलं तूप. ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं. ते पूर्ण 5 कप पाणी होतंय, पूर्ण लागून जाईल ते. पूर्ण टाकून दिलंय मी. मीठ टाकायचं बाकी आहे, अपूर्ण आहे मीठ टाकलेलं, आधी कमी टाकलेलं आहे कांद्यांपुरता. तर झाकण ठेवून द्यायचं याच्यावर आणि बारीक फ्लेम बारीक करून द्यायची त्याला. तर मऊ होस तोपर्यंत त्याला होऊ द्यायचं, अधून मधून चाळत राहायचं त्याला 1-2 वेळा. तर बघू शकता मैत्रिणींनो, तेवढ्या पाण्यात एकदम छान झालेला आहे भात. मोकळा पण झालाय आणि छान शिजून गेलेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आणि हे सोयाबीन असतात ना, एकदम टेस्टी लागतात हे, कारण आपण ते मॅरिनेट केलंय त्यांना, मसालेदार झालेले ते छान एकदम टेस्टी लागतात ते बटाटे. अशा पद्धतीने तयार आहे आपली सोयाबीन बिर्याणी. मैत्रिणींनो, कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी वाढलेली ताटलीमध्ये. करून बघा, एकदम सुंदर लागते. वरून तेल टाकून घ्यायचं आणि मग खायची. भेटूया अशा चांगल्या रेसिपी सोबत. थँक्यू.